नमस्कार, मी हेमंत देसाई ऑफिशियल या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो मनापासून स्वागत। आज पुण्यामध्ये दोन मेळावे झाले। एक बालगंधर्व रंगमंदिरात शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा आणि दुसरा मेळावा झाला तो पुण्यातच पण दुसरीकडे अजितदादा पवार यांच्या पक्षाचा। आणि तो मेळावा हा पंचतारांकित होता, तो महामेळावा होता, कारण अजितदादा यांच्याकडे पैशाची काही कमतरता नाही। अजितदादा हे सत्तेत आहेत। सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल हे सगळे बडे उद्योगपती राजकारणी किंवा छगन भुजबळ हे त्यांच्याकडे आहेत। शरद पवार यांचा पक्ष तुलनेने गरीब आहे आणि या दोन पक्षांच्या मेळाव्यांच्या अनुषंगाने आपल्याला बोलायचं। हा मेळावा होण्यापूर्वी मीडियाला इतकी घाई झाली होती की दोन्ही पक्ष एकत्र येणार, भारतीय जनता पक्षाच्या दावणीला शरद पवारांचा पक्ष बांधला जाणार, यासाठी मीडियालाच घाई झाली। मीडियाने पतंगबाजी चालू केली होती की आज काय होणार, एकत्रीकरण होणार का, हा मीडियाने अजेंडा चालवला होता। आणि याच्यामध्ये संपूर्णपणे तुम्हाला माहिती आहे की महाशक्ती कशी कारणीभूत आहे। गोदी मीडिया, महाशक्ती यांचं एक मोठ्याच्या मोठं कॉम्बिनेशन आहे आणि ते अशा बातम्या पसरवत असतात। शरद पवारांनी एका मुलाखतीत जरूर सांगितलं होतं की मी आता निर्णय प्रक्रियेत नाही, की राष्ट्रवादी काँग्रेसचं भवितव्य काय याच्या निर्णय प्रक्रियेत मी नाही, सुप्रिया ते ठरवेल। पण आज काय ज्याला म्हणतो की आज पुढची दिशा दिसली, बघायला मिळाली, त्याबद्दल आपल्याला बोलायचं। पहिल्यांदा सुरुवातीला मी सांगतो ते अजितदादांच्या मेळाव्याबद्दल। अजितदादांनी आपल्या मेळाव्यात ठासून सातत्याने सांगायचा प्रयत्न केला की शिवशाहू फुले आंबेडकर, यशवंतराव चव्हाण हे सगळं याच वाटेने आम्ही जाणार आहोत, म्हणजे आम्ही धर्मांधतेच्या वाटेने जाणार नाही। भाजपबरोबर गेलो असलो तरी भाजपबरोबर अनेक जण गेलेत, ममता बॅनर्जी गेल्यात पूर्वी, नंतर नितीश कुमार गेलेत, नितीश कुमारांचं नाव त्यांनी घेतलं नाही, चुकून लालू प्रसाद यादवांचं नाव अजितदादांनी घेतलं। तसंच महादेव जानकरांच्या नावाऐवजी महादेव शिवणकर असं ते अजितदादा चुकून म्हणाले। ठीक आहे, या किरकोळ चुका आहेत, परंतु त्यांनी सातत्याने सांगायचा प्रयत्न केला की राष्ट्रवादी काँग्रेसची ही विचारसरणीच आहे, आम्ही विचारसरणी आमची सोडलेली नाही। आणि मग ही विचारसरणी सोडली नाही याला काहीच अर्थ नाही। ज्यावेळी तुम्ही यांच्याबरोबर जाता, भारतीय जनता पक्षाबरोबर जाता, आणि भारतीय जनता पक्षाबरोबर जाता म्हणजे काय की भारतीय जनता पक्षाची विचारसरणी आहे ती पक्की आहे, त्यांनी कुठल्याही प्रकारची तडजोड केली नाही। धर्मांधतेचं राजकारण भाजपचं चालू आहे, अशावेळी भाजपवर जाणं। मोदींचा भाजप आणि पूर्वीचा भाजप वाजपेयींचा याच्यात सुद्धा फरक आहे। हा अधिक कट्टरतावाद जोपासणारा भारतीय जनता पक्ष आत्ताचा आहे, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे। आणि त्यामुळे मोदींपासून ते खाली अगदी निवडणूक आली की देवेंद्र फडणवीस आणि हे आपले नितेश राणे तर वाटेल ते बोलत असतात। आणि अशा वेळी अनेक मुद्द्यांवरती मतभेद होऊ शकतात, पण तडजोड केलेली आहे अजितदादांनी। आणि तडजोडीचं लटकं समर्थन करायचं म्हणून ते सांगतात की आम्ही शिवसेनेबरोबर नाही का गेलो, शिवसेनेबरोबर जरूर गेला, ती सुद्धा तडजोड करण्यात आली, पण त्याची पार्श्वभूमी काय होती आणि ही पार्श्वभूमी समजून घेतली पाहिजे की त्यावेळी जर शिवसेना म्हणजे उद्धव ठाकरेंची जर गेलीच नसती देवेंद्रजींबरोबर तर सरकार स्थापनच होऊ शकत नव्हतं। आणि अशा वेळी शरद पवारांनी हा रस्ता निवडला। अजितदादांचं म्हणणं होतं की तेव्हाच आपण भाजपवर जायला पाहिजे होतं, तेव्हाच काय 2014 सालीच भाजपवर जायला पाहिजे होतं, हे सगळे भाजपवर जाण्यासाठी उत्सुक होते। तेव्हा अजितदादा जेव्हा विरोधी पक्षात होते, फडणवीस मुख्यमंत्री असताना, तेव्हा आमच्यासारखे लोक सांगत होते की तुम्ही विरोधी पक्षात आहात असं वाटतच नाही आहे, कारण तुमचा आतून संगनमत असावं अशा प्रकारचा तुमचा तथाकथित विरोध आहे। कुठलीही आंदोलन नाहीत, मोर्चे नाहीत, आक्रमक वक्तव्य नाहीत, म्हणजे तुम्ही भाजपची बी टीम असल्यासारखंच काम करताय। तेव्हा ते म्हणायचे की नाही असं अजिबात नाही आहे, हा तुमचा गैरसमज आहे वगैरे। प्रत्यक्षात तसंच होतं। आता तुम्हाला सांगतो की अजितदादांचं म्हणणं आहे की शिवसेनेबरोबर गेलो, पण शिवसेना जी उद्धव ठाकरेंची होती
जी बदललेली शिवसेना तिने प्रबोधनकारांचा वारसा हा आपला आमचा वारसा आहे हे ठासून सांगायला सुरुवात केली. शेडजी भटजींचं किंवा जानव्याचं हिंदुत्व नाही आमचं बहुजन समाजाचं हिंदुत्व आहे असं उद्धव ठाकरे सांगत होते. उद्धव ठाकरेंचं हिंदुत्व आणि भाजपचं हिंदुत्व यात फरक आहे. हा फरक जाणीवपूर्वक अजितदादांनी बाजूला टाकलेला आहे. आणि अजितदादांचं तत्वज्ञान त्यांनी एक फार सुंदर वाक्य, म्हणजे त्यांना एक ज्याला म्हणतो की काय म्हणतात जन्मभाव लक्षात राहील असं एखादं तत्वचिंतनात्मक वाक्यच त्यांनी उच्चारले. ते म्हणतात की सत्ता हे ध्येय नाही आहे, पण ध्येयसिद्धी करायची असते तर साध्य करायची असेल ध्येयसिद्धी तर सत्ता असावी लागते. आणि आम्हाला काय करायचं, आम्हाला देशसेवा करायची आहे, आम्हाला महाराष्ट्राचा विकास करायचा आहे, देशाचा विकास करायचा आहे असं अजितदादा म्हटलं. आता लोकांना वाटते की त्यांना स्वतःचाच विकास करायचा, सगळ्या नेत्यांना देशाच्या विकासासाठी हे झटतायत अजितदादांबरोबरचे राष्ट्रवादी, असा कोणाचाही गैरसमज आजपर्यंत नाही. कारण हे एवढे लठ्ठ झालेले सत्तेवर बसून बसून एवढे फुगलेले आहेत की लोकांना माहिती आहे की हे कशासाठी चाललेले आहेत. आता अजितदादा पुढे म्हणतात की आम्ही तडजोडी केल्या आणि विरोधी पक्षात बसून मोर्चे काढून आंदोलन करून काहीही चालत नाही असं ते म्हणाले. ज्या दिवशी आणि त्यावर ती पुढे म्हणतात ज्या दिवशी विचारांशी तडजोड होईल तेव्हा आपला पाया कमकुवत होईल. अजितदादांनी विचार तत्व वगैरेच्या गोष्टी खरं तर करण्याचं कारण तुम्ही सत्ता मिळवा, भरपूर फायदे घ्या त्याचे. आणि त्या भाषणात ते असंही म्हणाले की लाडकी बहीण योजना लोकसभेत फटका बसल्यानंतर ही आम्ही योजना आणली. म्हणजे लोकसभेत जर फटका बसला नसता तर लाडकी बहीण योजना आणलीच नसती. ते ती कबूल केलं आहे. म्हणजे सत्ता मिळवण्यासाठी लोकसभेत पराभव झाला तर विधानसभेत पराभव झाला तर पंचायत होईल म्हणून त्यांनी लाडकी बहीण योजना आणली. हे सरळ अजितदादांनी पारदर्शकपणे कबूल केले. हे सत्तेसाठी सगळे धडपडत आहेत. आता बघा प्रफुल्ल पटेलांचं भाषण झालं मेळाव्यामध्ये आणि प्रफुल्ल पटेल म्हणाले की 26/11चा जेव्हा हल्ला झाला तेव्हा म्हणे मी मनमोहन सिंग सरकारमध्ये मंत्री होतो, त्याचा खरं म्हणजे बदला घ्यायला पाहिजे होता, पण काहीही केलं नाही, त्या सरकारने डिम्म हल्लं नाही. अरे तुम्हाला जर असं वाटत होतं तुम्ही राजीनामा द्यायचा त्याचा निषेध म्हणून, तो राजीनामा दिला नाही. मग ते म्हणाले की जातवाद जनगणना मोदी सरकारने चांगला निर्णय घेतला आहे, पण मोदी सरकारने पाकिस्तानला चांगला धडा शिकवला, हा मनमोहन सिंग सरकारने धडा शिकवला नाही. आणि जातवाद जनगणनेला काँग्रेसने विरोध केला होता, UPAचा विरोध होता, काहीच केलं नाही त्यांनी. तो रिपोर्ट जो होता तोही उघड केला नाही. ही जी टीका म्हणजे UPAमध्ये असताना सगळे लाभ घेतले. प्रफुल्ल पटेलांवरती भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप आहेत आणि हा माणूस किती कृतज्ञ आहे बघा. हा माणूस आता मोदींची चमचगिरी करतोय. जेव्हा UPAमध्ये असताना मोदींवरती लाखोली वाहत होते मोदींना, आणि आता बघा मी तेव्हा काय अगदी 2-2.5 वर्षापूर्वी जेव्हा सत्तेत जाण्याच्या पूर्वी काय भाषा होती प्रफुल्ल पटेलांची. आणि प्रफुल्ल पटेल यांचे अंडरवर्ल्डशी संबंध आहेत वगैरे असे आरोप केले जात होते. स्वतः मोदींनी म्हटलं होतं की त्यांची जागा तुरुंगात आहेत म्हणून, आणि आता मिठ्या मारतात मोदींना ते. हा असा पक्ष आहे अजितदादांचा, केवळ सत्तावादी पक्ष आहे तो. आणि अनेक नेत्यांवर त्यांच्या सहकार्यांवरती भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप. तेव्हा त्या पक्षाची शरद पवारांच्या पक्षाची तुलनाच होऊ शकत नाही. आता हा झाला एक मुद्दा. आता दुसरीकडे तुम्हाला सांगतो की आज शरद पवारांच्या मीटिंगमध्ये काय झालं. शरद पवारांच्या मेळाव्यामध्ये जयंत पाटील यांचं उत्तम भाषण झालं. नेहमीप्रमाणेच उत्तम भाषण झालं. अनेक नवे मुद्दे त्याच्यामध्ये होते, अनेक प्रश्न मांडले त्यांनी. आपण आपल्या 7 वर्षाच्या अध्यक्षपदाच्या कारकिर्दीत काय केलं हे त्यांनी सांगितलं. आणि शेवटी ते म्हणाले की आता मी 7 वर्ष शरद पवारांनी संधी दिली आणि आता, आणि ते सांगणार होते की मी आता पद सोडण्याचा त्यांनी मनोदय व्यक्त केला, पण ते त्याला बोलूनच देण्यात आलं नाही. आणि त्यांच्या समर्थकांनी तुम्ही राजीनामा देऊ नका असा गजर केला एकच. आता त्याच्यानंतर ते म्हणाले की हा पक्ष शरद पवारांचा आहे
आणि ते त्याचा निर्णय घेतील. म्हणजे मी इथे राजीनामा टाकतो असं ते म्हणाले नाही. त्यांनी तो मनोदय जाहीर केला, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. आणि शरद पवारांनी त्यानंतर केलेल्या भाषणात शरद पवार म्हणाले की याबद्दल आम्ही चर्चा करू, जयंतराव, मी, सुप्रिया आणि बाकी सगळे सहकारी, आणि मग आम्ही याबद्दलचा काय असेल तो निर्णय घेऊ. म्हणजे जयंतरावांनी थेटपणे तिथे राजीनामा दिला नाही, हे लक्षात घ्या. तुम्ही राजीनामा स्वीकारा किंवा स्वीकारू नका, मला या पदावर राहायचं नाही असं ते म्हणाले नाही. आणि मग ते म्हणाले की तरुणांच्या हातात तुम्ही, तरुण कोणतरी हळूहळू नेता तयार व्हायला पाहिजे, त्याच्या हातात द्या वगैरे ते म्हणाले. पण स्पष्ट असा निर्णय त्यांनी जाहीर केला नाही, हे सुद्धा बोलकं आहे. कारण यापूर्वीसुद्धा जयंतरावांनी गेल्या मिटिंगच्या वेळेस मागणी झाली होती अशी की खूप दिवस तुम्ही आहात, अजितदादाही म्हणत होते पूर्वी, पण जयंतरावांनी राजीनामा दिला नव्हता. आणि आता राजीनामा देण्याचा केवळ मनोदय त्यांनी जाहीर केलेला आहे. आता काय निर्णय घ्यायचा तो पवारसाहेब घेतील असं ते म्हणाले. जर पवारसाहेबांनी ठरवलं की नाही तुम्ही इथे राहा याच पदावरती, तर जयंतराव राहणार आहेत का, हा खरा प्रश्न आहे. आता मला याबद्दल संदिग्धता आहे. आणि दुसरीकडे पक्षातील रोहित पवार यांच्यासारखे जे नेते आहेत किंवा आबांचे चिरंजीव रोहित पाटील, हे त्यांच्या युवा शाखेचे नेते आहेत, हे लोक आता मी तरुण पिढी पक्षाच्या नेतृत्वात येईल अशी एकूण चिन्ह आहे. रोहित पवार गेले काही दिवस सातत्याने मागणी करतायत. एक प्रकारे जयंतरावांना बाजूला करण्याचीच ती मागणी होती, वेगवेगळ्या शब्दामध्ये. जयंतरावांवरती टीकाही त्यांनी भरपूर केली. पण आता ते म्हणतायत की काय तो निर्णय शरद पवार घेतील. पण ते मात्र रोहित पवार सातत्याने म्हणतायत की सामान्य कार्यकर्त्याच्या कुटुंबातला नेता असावा. याचा अर्थ काय, थोडक्यात एक टोमणा असा आहे की जयंत पाटील हे मोठ्या घराण्यातले, त्यांचे वडील मोठे नेते होते, अशा घराण्यातला नको. आणि रोहित पवारांनी सांगितले की मलाही इंटरेस्ट नाही त्याच्यामध्ये. पण त्यांनी म्हटले की कोणीतरी असा सामान्य कार्यकर्ता असायला पाहिजे. आता सुनील भुसारांचं नाव त्यांनी चालवलेलं आहे, या प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे. सुनील भुसारा हे माजी आमदार आहेत, यावेळी थोडक्यात पडले, पण त्यांचं नाव ते चालवत आहेत हे सगळ्यांना माहिती. पण जयंत पाटील नकोत, त्यांच्या जवळ त्यांनी निवडलेले साथीदार नकोत आता पक्षामध्ये म्हणजे पदाधिकारी म्हणून. आणि आता आमचा होल्ड पक्षामध्ये पाहिजे, अशा प्रकारची मागणी रोहित पवारांची. आता मी तुम्हाला सांगतो की शरद पवारांनी काय सांगितलं की शरद पवारांनी एक प्रकारे अप्रत्यक्षपणे सांगितलं, मी भाकरी फिरवण्यात येणार आहे हे त्यांनी सूचित केलं. ते म्हणाले की आता म्हणजे 50% तर महिला असायलाच लागते स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडीमध्ये, पक्षामध्ये महिलांना अधिक स्थान मिळालं पाहिजे असं ते ठासून सांगत होते. पक्षामधल्या महिला कार्यकर्त्या आणि नेत्या कशा चांगलं काम करतात हेही ते सांगत होते. आणि हे सांगताना एक प्रकारे पक्षाचा चेहरा, पक्षाचा तोंडावळा बदलायचा त्यांचा विचार असतो. आणि वारंवार ते आर पाटलांचा, मी आबा पाटलांचा उल्लेख करत होते, जे आबा आणि जयंत पाटील यांचे पक्षातले नातं फारसं जवळचं किंवा स्नेहाचं नव्हतं, स्पर्धेचं होतं असं साधारणतः मानलं जातं. त्या आबांचा सातत्याने ते उल्लेख करत होते की आबांसारखा चेहरा, आबांनी आणलेले बदल पक्षामध्ये की स्वीकारलेली सरकारमध्ये मंत्री म्हणून धोरणं, याच्यामुळे पक्षाचा जनाधार वाढला हे सातत्याने शरद पवार सांगतात. हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. शरद पवारांनी आज भाषणाची संधी कोणाला दिली बघा, तीही बघण्यासारखी आहे. म्हणजे जयदेव गायकवाड हे राष्ट्रवादी काँग्रेसमधले अत्यंत निष्ठावंत नेते आणि शोषित वंचित वर्गाचं नेतृत्व करणारे, विचारवंत, साहित्यिक, खूप विचार करून बोलणारे, आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधले जे भ्रष्टाचाराचे आरोप असलेले जे माजोर्डे नेते, त्यांच्याशी कसलाही संबंध नसलेले
शरद पवारांची ओरिजिनल विचारसरणी आहे त्याच्याशी नातं सांगणारी. सत्ता असो नसो ते विचारांशी त्यांची बांधिलकी आहे. काही नेते असे असतात की त्यांची शरद पवारांची बांधिलकी असते. जयदेव गायकवाडांची शरद पवारांची बांधिलकी आहे, पण शरद पवारांची जी विचारांची बांधिलकी आहे त्याच्याशी त्यांची ओरिजिनल बांधिलकी आहे. शरद पवारांची किंवा कोणाची भलावण करणं, चमचेगिरी करणं, आरत्या वळणं हा त्यांचा स्वभाव नाही आहे जयदेव गायकवाडांचा. हे आपण लक्षात घेतलं. दुसरं, त्यांनी बोलायची संधी भूषणसिंह होळकर यांना दिली. त्यांची सुद्धा वैचारिक मांडणी खूप चांगली असते. त्यानंतर एक मुंबईची एक मुस्लिम मुलगी, तरुण मुलगी फार सुंदर बोलली असं मी ऐकलं. शरद पवारांना पक्षाचा चेहरा अशा प्रकारचा पाहिजे, तळागाळाचं प्रतिनिधित्व करणारा, बहुजन समाजाचं, वंचितांचं, अल्पसंख्याकांचं प्रतिनिधित्व करणारा असा पाहिजे. केवळ एका समाजाचा, सरंजामदारांचा, बागायतदारांचा पक्ष म्हणून जी ओळख आहे राष्ट्रवादीची, ती कदाचित त्यांना आता तरी बदलाविषयी वाटते आहे. आणि यापूर्वी सुद्धा शरद पवारांनी आपण बघितलं असेल की या सगळ्या 25 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये मग मधुकर पिचड यांच्यापासून अनेक नावं सांगता येतील. अनेक ओबीसी चेहरे, अनेक आदिवासी चेहरे किंवा लक्ष्मण मानेसारखे अनेक लोकांना त्यांनी, वेगवेगळ्या समाज घटकातल्या लोकांना शरद पवारांनी जवळ केलं होतं. हे आपण लक्षात घेतलं पाहिजे, विसरता कामा नये. फक्त मधल्या काळामध्ये हे जे माजोर्डे नेते होते ज्यांच्यावरती भ्रष्टाचाराचे आरोप होते, त्यामुळे राष्ट्रवादीची प्रतिमा अत्यंत कलंकित झाली. आणि ती कलंकित होत असताना शरद पवारांनी त्याबद्दल काहीतरी करायला पाहिजे होतं ठोस, असं माझं ठाम मत आहे. ते त्यांनी केलं असतं तर राष्ट्रवादी आणखीन वाढला असता, जनाधार वाढला असता, हे लक्षात घेतलं. दुसरी गोष्ट अशी आहे की या शरद पवारांनी तर सांगितलं की स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या वेळी तयारी करताना नवीन नवीन जे चेहरे आहेत, नवीन तरुण चेहरे आहेत, त्यांना जास्त प्रतिनिधित्व दिलं पाहिजे. आणि ते तुम्ही हुडका असे चेहरे, आणि त्यांना आपण तिकीटं दिली पाहिजे त्यावेळी. आणि आपल्या पक्षाला पक्ष वाढवायचा आहे. आपली शाहू फुले आंबेडकरांचीच विचाराची दिशा आहे, पुरोगामी विचारांची दिशा आहे, अंधश्रद्धा न मानणाऱ्यांची, सामाजिक सुधारणावाद्यांची आपली दिशा आहे. हे शरद पवारांनी पुन्हा अधोरेखित केलं आणि याबद्दल त्यांचं अभिनंदन. त्यांनी सांगितलं की युद्धाच्या प्रसंगी आम्ही सरकारच्या मागे आहोत, ही शरद पवारांची भूमिका आहे. आणि त्याचवेळी त्यांनी असंही सांगितलं की शेजारच्या देशांशी संबंध आपले फारसे चांगले नाही आहेत. म्हणजे मोदींवर त्यांनी अप्रत्यक्ष टीका केली. माझं म्हणणं होतं की मोदींवर घणाघाती टीका करणं आवश्यक होतं. ऑपरेशन सिंधूच्या बाबत तुमचे काही लाईन आहे ठीक आहे, पण हा हल्ला कसा होऊ शकला, का होऊ शकला, नंतर ऑपरेशन सिंधूचा राजकीय फायदा कसा उठवला जातो आहे, किंवा काही भाजपच्या नेत्यांनी कशी वाह्यात टीका केली, यावरती बोलायला हवं होतं, ठीक आहे. पण शरद पवारांनी पक्षाची दिशा, त्यांचा निर्धार कसा ठाम आहे हे सांगितलं. पण त्यांनी अजितदादांवरती टीका केली नाही, त्यांना टार्गेट केलं नाही, हे लक्षात घेण्यात आलं. त्या पक्षाला टार्गेट केलं नाही आणि अजितदादांनी सुद्धा शरद पवारांना तशा प्रकारे लक्ष केलं नाही, हे सुद्धा सूचक आहे, हे आपण लक्षात घेतलं. आणखीन एक गोष्ट की जयंत पाटील आणि रोहित पवार यांचा संघर्ष, माझं म्हणणं असेल की हा संघर्ष योग्य प्रकारे मिटला पाहिजे. कारण पक्षाची ताकद मुळात कमी झाली आहे. जयंतराव बाजूला झालेले आहेत किंवा त्यांना समजा अध्यक्षपदी नसतील उद्या, पण जयंतराव ही पक्षाची ॲसेट आहे. त्यामुळे त्यांना न दुखावता त्यांना सांभाळून घेत, आणि माझ्या म्हणणं आहे की उद्या संधी मिळाली तर जयंतराव हे दिल्लीमध्ये गेले पाहिजे खासदार म्हणून, आणि पक्षाची वेगवेगळ्या स्वरूपातली भूमिका मांडण्यासाठी त्यांच्यासारखा एक नेता जर दिल्लीत गेला तर ते फार चांगलं. दुसरी गोष्ट आहे की सुप्रियाताईंनी जी भूमिका मांडली त्याबद्दलही बोलायचं. सुप्रियाताईंनी अतिशय सुंदर भाषण केलं आणि त्यांनी सांगितलं की
2019मध्ये पावसातल्या त्या सभेने शरद पवारांनी संपूर्ण निवडणूक फिरवली आणि जो एकतर्फी विजय भाजपला वाटत होता तो मिळाला नाही. राष्ट्रवादी मी संपून टाकू, समोर कुठलाही कुस्तीगीर नाही, हे जे देवेंद्र फडणवीस आत्मप्रौढीने म्हणत होते त्याला त्या सगळ्या निवडणुकीला कलाटणी दिली ती शरद पवार. हे त्यांनी एक सांगितलं 2019. नंतर ते म्हणाले की जेव्हा त्यांना लोकांनी विचारलं की तुमच्याकडे म्हणजे सगळा पक्ष गेल्यानंतर तुमच्याकडे कोण आहे दुसरा चेहरा, विश्वासार्ह चेहरा, तेव्हा शरद पवारच म्हणाले की शरद पवार असा हात वर करून पवारांनी सांगितलं. आणि हे अत्यंत आश्वासक अशा प्रकारचा शरद पवारांचा पवित्रा होता. शरद पवारांचं ते उत्तर होतं. सुप्रियाताई म्हणाले केवळ वडील आहेत म्हणून हे मी कौतुकाने सांगत नाही, त्यांना अप्रत्यक्ष सुचवायचं होतं की हा शरद पवारांचा जो लढाऊ पवित्रा आहे. आणि पवारसाहेब नेहमी सांगतात की 1980मध्ये त्यांच्याकडे किती आधी आमदार होते, मग ती आमदारांची संख्या 55-60 होणं 6वर कशी आली आणि मग त्याच्यानंतर पुन्हा त्यांनी कशी यशाकडे मजल मारली हे शरद पवार नेहमी सांगतात. आणि सुप्रियाताईंनी सुद्धा त्याच पद्धतीने सांगितलं आणि त्या म्हणाले की खासदारांचं आपलं काम जे आहे, आपले जे खासदार आहेत मोजके खासदार शरद पवारांचे, त्यांची उत्कृष्ट कामगिरी आहे आणि अनेक धोरणात्मक बदल त्यांनी घडवलेले आहेत, चांगला परफॉर्मन्स दिलेला आहे, अनेक मंत्र्यांपेक्षा चांगली कामगिरी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार या पक्षाच्या खासदारांनी केलेली आहे असं त्यांनी सांगितलं. आणि त्या म्हणाले की विचारधारा महत्त्वाची आहे सत्तेपेक्षा. बघा अजितदादा आणि सुप्रियाताई यांच्यामधला फरक, अजितदादा आणि शरद पवार यांच्यामधला फरक, एकाच कुटुंबातल्या व्यक्ती आहेत पण त्यांच्यामध्ये माझ्या मते जमीन आसमानाचा फरक आहे. अजितदादा यांना सत्तेच्या शिवाय दुसरं काहीही दिसत नाही. शरद पवार हे विचार पकडून आहेत, ही चांगली गोष्ट आहे, त्यांचं मी कौतुकच करेन त्याबद्दल. मी कौतुक करणार काही नाही, कौतुक करावं असं वाटतं आम्हाला. आणि तरुण पिढीला ते प्रेरणा देतात. त्यामध्ये ज्याप्रमाणे जयंतरावांनी फार चांगला एक उद्गार काढले की तुकाराम की विरुद्ध नथुराम अशी ही लढाई आहे. तुकाराम विरुद्ध नथुराम आणि नथुराम वाद्यांच्या पक्षातील एक नेता म्हणजे देवेंद्र फडणवीस. आणि त्यानं जेव्हा जयंतराव पाटलांसंबंधी प्रश्न विचारला देवेंद्रजींना, तर देवेंद्रजी म्हणाले की त्यांची खुर्ची जाणार आहे म्हणून त्यांनी हा विचार म्हणजे अध्यक्षपद सोडण्याचा विचार बोलून दाखवला की नाही मला माहिती नाही, का त्यांच्या मनात काही दुसरं आहे, असं करून जयंतरावांबद्दल संशय निर्माण करण्याचं काम देवेंद्रजींनी केलं. ते त्यांना केलंच पाहिजे. पण जयंतरावांनी सुद्धा आता संदिग्ध भूमिका सोडून ठाम भूमिका घेतली पाहिजे. आणि माझ्याबद्दल कोणी असे प्रश्न विचारण्याचं धाडस करू नका, मी भाजपकडेच्या दिशेने कधीही जाणार नाही असं त्यांनी म्हटलं आहे. रोहित पवार यांना सुद्धा जेव्हा जेव्हा प्रश्न विचारतात की एकत्र येणार का, भाजपवर जाणार का, तर ते नेहमी म्हणतात की आम्ही शरद पवार जे म्हणतील त्याप्रमाणे करू. असं का म्हणता तुम्ही? उद्या शरद पवार म्हणणार नाहीत पण समजा ते म्हणाले की भाजपवर जायचं तर मी जाणार नाही असं का नाही म्हणत रोहित पवार? मग कसले विचार पक्के? हा प्रश्न विचारायला लागेल. रोहित पवार मी संदिग्ध भूमिका सोडा. सुप्रियाताईंच्यानी सुद्धा अनेक गोष्टी महत्त्वाच्या गोष्टी मांडल्या. त्या म्हणाले की लढेंगे और जीतेंगे. सुप्रियाताईंचा हा पवित्रा अतिशय आश्वासक होता. भाजपच्या विरोधात, महाशक्तीच्या विरोधात, महायुतीच्या विरोधात दोन हात करण्याची त्यांची तयारी. हुंडाबळीचा प्रश्न घेऊन आणि अनेक सामाजिक प्रश्न घेऊन ते आता यात्रा करणार आहेत. चांगली गोष्ट आहे. त्या म्हणाल की या मुलींवरचा अन्याय दूर झाला पाहिजे, चांगली गोष्ट आहे. आणि त्यांनी महिला बचत गटाच्या माध्यमातून आणि आपल्या महिला संघटनांच्या माध्यमातून प्रचंड सामाजिक कार्य यापूर्वी सुप्रिया त्यांनी केलेलंच आहे. त्यांचा सामाजिक प्रश्नांबद्दलची आस्था हाच पवारांचा खरा वारसा आहे. आणि त्या म्हणाले की सत्ता येते आणि जाते त्याच्यात काही नाही, पण विचारधारा महत्त्वाची आहे. आणि त्या म्हणाले की आपण आता शिबिरं घेतली पाहिजेत वैचारिक. आणि हे मी तुम्हाला आठवत असेल की केव्हाच सुचवलं आहे की राष्ट्रवादी काँग्रेसचा जो वैचारिक पाया आहे तो भक्कम असण्याची गरज आहे कुठल्याही पक्षाचा, काँग्रेसचाही. आणि म्हणून शिबिरं जे पूर्वीच्या काळात होत असत आणि गेल्या वर्षीसुद्धा राष्ट्रवादीने जयंतरावांनी घेतली होती शिबिरं, अशी शिबिरं घेण्याची गरज आहे. कार्यकर्त्यांची वैचारिक दिशा
स्पष्ट असण्याची आवश्यकता आहे. आता अनाथ मुलांचे पैसे मिळत नाही आहेत. कांद्याच्या शेतकऱ्यांचे किती प्रश्न आहेत. शेतकऱ्यांची कर्जमाफी जाहीर होऊनही त्यांना काही ती कर्जमाफी झाली नसे अनेक प्रश्न सुप्रियाताईंनी मांडले आणि त्या म्हणाल्या की आपण लढणारच आहोत. मग ते लोकसभेत असेल आणि बाहेर लढणार आहोत. अजितदादा पवारांच्या बरोबरचे लोक एकेकाळी आपल्या बरोबर होते. त्यांच्या सगळ्यांच्या साथीने हा पक्ष मोठा झाला आहे आणि म्हणून त्यांच्याबद्दल जर तिकडे गेले असले तरी त्यांच्याबद्दल कृतज्ञता म्हणजे मधुकर पिचड असतील, बाकीचे अनेक जण असतील, त्यांच्याबद्दलची कृतज्ञता सुप्रियाताईंनी व्यक्त केली. चांगली गोष्ट आहे, कारण हा तो संस्कार त्यांच्यावरचा झालेला आहे. नंतर त्यांनी ठासून सांगितलं की मी परदेशामध्ये ऑपरेशन सिंदूरच्या बद्दलची अनुषंगाने जी भूमिका होती ती मांडण्यासाठी एक शिष्टमंडळ घेऊन इतर अनेक शिष्टमंडळ त्या गेल्या, तेव्हा जिथे जिथे मी जाईन तिथे तिथे महात्मा गांधी आणि नेहरूंचं नाव निघालं. राजीव गांधींचं नाव काय, इंदिरा गांधींचं नाव निघालं हे सुप्रियाताईंनी सांगितलं. याचा अर्थ काय सांगू पाहत होत्या त्या, महात्मा गांधी, नेहरू, इंदिरा गांधी हीच आमची देखील विचारसरणी आहे. काँग्रेसचीच विचारधारा हीच राष्ट्रवादीची आहे. महाशक्तीची भाजपची विचारधारा आमची नाही हेच त्या सांगू पाहत होत्या. पण त्याचवेळी त्या गमतीने म्हणाल्या की हे सगळे लोक यांची नावं काढत होते, म्हणजे बाहेरचे देशातले लोक नेहरू, गांधी, इंदिरा गांधीबद्दल कौतुकाचे बोल काढत होते आणि मोदींबद्दल सुद्धा त्यांनी चांगलं उद्गार काढले असंही त्या हसत हसत म्हणाल्या. कशाला असं तुम्ही हे करताय असं माझं म्हणणे सुप्रियाताईंनी. असं म्हणण्याची काही गरज नव्हती. म्हटले असेल पण तुम्हाला ठासून मुद्दा काय सांगायचा आहे की नेहरू गांधींची विचारसरणी आमची, मुद्दा काय तो होता. असंही आहे तसंही आहे ही संदिग्ध भूमिका, कधी इकडे कधी तिकडे असं काही करण्याचं कारण नाही. ठासून सांगितलं पाहिजे भारतीय जनता पक्षाच्या विचारधारेशी आमचं पूर्णपणे 36 आकडा आहे, आम्ही त्यांना विरोधच करणार. मोदी असो, शहा असो, काहीही नो क्वेश्चन्स, त्यांच्याशी आमची लढाई आहे आणि तीच आमची ठाम भूमिका आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या बद्दल हे सद कभी हां कभी ना, कभी हां कभी ना अशी जी भूमिका त्यांची निसरडी घसरडी संदिग्ध असते, त्यामुळेच त्यांच्याबद्दल अनेक शंका निर्माण होतात. आणि शरद पवारांच्या स्टेटमेंटमुळे तर अशा शंका निर्माण झाल्या होत्या. तरीसुद्धा जे झालं असेल ते झालं असेल. परंतु आज या 2 मेळाव्यांमध्ये जो मेळावा गाजला, जो मेळावा मला म्हणजे लहान जरी असला अजितदादांपेक्षा, तरी तो विरोधात रस्त्यावरची लढाई करू पाहणाऱ्या संघर्षवादी नेत्यांचा होता. तो ते कौटुंबिक संमेलन होतं, ते लढाऊ कार्यकर्त्यांचं संमेलन होतं आणि अजितदादांबरोबरचे जे आहे ते लोटांगणवादी पक्षाचे कार्यकर्त्यांचा तो मेळावा होता. तो ढोंगी लोकांचा, सत्तावादी लोकांचा, पैशावादी लोकांचा मेळावा होता, संधी साधू लोकांचा मेळावा होता. आणि अजितदादा स्वतःच म्हणाले आम्ही काही साधू संत नाही. साधू संत त्यांना कोणीच मानत नाही आहे अजितदादांना, साधू संत. आणि सत्ता हे ध्येय नाही, पण ध्येयसिद्धीसाठी सत्ता हवी, हे तर मी तुम्हाला त्यांचं वाक्य म्हटलंच की एखादं मोठ्या तत्वचिंतकाचंच वाक्य आहे. सत्ता हे ध्येय नाही, पण ध्येयसिद्धीसाठी सत्ता हवी. म्हणजे सत्ता हवी. सत्तांध हे लोक आहेत, सत्तावादी लोक आहेत. काही जण त्यांना भ्रष्टवादी पक्ष म्हणतात. स्वतः मोदींनी म्हटलं होतं भ्रष्टवादी पक्ष. आणि हा जो शरद पवारांचा पक्ष आहे तो खऱ्या अर्थाने वैचारिक लढाई खेळू पाहणाऱ्यांचा, एका विचारांच्या दिशेने जाणाऱ्यांचा तो पक्ष आहे. आणि म्हणून त्या पक्षाच्या आजचा जो मेळावा होता, बालगंधर्व रंगमंदिरातला मेळावा, तो प्रभावी होता, तो आशा निर्माण करणारा होता. आणि शरद पवार आता त्यांच्या अध्यक्षपदाचा काय तो निर्णय घेतील, पण तुम्हाला एकच सांगतो की ते जयंत पाटलांच्या जागी रोहित पवार येतील असं अजिबात नाही. कारण आपल्याच कुटुंबातला सुप्रियाताई आहे, शिवाय रोहित पवार असं ते करणार नाहीत आणि कोणा एकाचंही ते चालू देणार नाहीत. म्हणजे उद्या रोहित पवारांनी कितीही आक्रमकता धारण करून किती डॉमिनेट करण्याचा प्रयत्न केला
आणि कोणी जर अजितदादांप्रमाणेच आतताईपणा शरद पवारांच्या पक्षामध्ये एखाद्या तरुण नेत्याने केला तर त्या माणसाचाही उद्या अजितदादा होऊ शकतो, हे शरद पवारांच्या लक्षात यायला वेळ होणार नाही. आणि शरद पवार कोणाचा कसा गेम करतील याचा भरोसा नसतो. आपल्या पक्षाचं हित घेऊन लक्षात घेऊन शरद पवार योग्य ते निर्णय घेतील. आणि सुप्रियाताईंनी सुद्धा शरद पवारांचीच दिशा पकडली, पुरोगामी विचारांची दिशा, हे कौतुकास्पद आहे. आणि म्हणून त्याबद्दल त्यांचं मी अभिनंदन करेन. त्याच्यामध्ये मुंग्या कोण असं रोहित पवार म्हणाले की मुंग्या ज्या असतात त्या एक एक कण घेऊन आपलं घर बांधण्याचा प्रयत्न करतात, एक एक कण मातीचा कण एक एक आणतात, त्या निष्ठावान नसतात. आणि मुंगळे कोण आहेत ते गुळाच्या ढेपीला चिकटलेले मुंगळे म्हणजे अजितदादांच्या पक्षातले. या मुंगळ्यांची दिशा रोहित पवारांनीच अधोरेखित केले. आणि म्हणून मुंगळे आणि मुंग्या हा फरक लक्षात घेऊन शरद पवारांच्या पक्षाने मुंग्याच राहिलं पाहिजे. आणि मुंग्यासुद्धा महाभारत घडवू शकतात. मुंगळे जे आहेत, मुंगळे होऊ देऊ नका स्वतःचे, हे मी सांगायची गरज नाही. शरद पवारांचे वैचारिक संपूर्ण बांधणी आणि विचारांची दिशा बघून त्यांचे कार्यकर्ते मुंग्याच बनणं पसंत करतील, याबद्दल माझ्या मनात शंका नाही. तुर्तास इथेच थांबतो. हेमंत देसाई ऑफिशियल हा माझा यूट्यूब चॅनल जरूर बघा. शेजारचं बेल आयकनचं बटन दाबून व्हिडिओ शेअर करा. थँक्यू.